नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी। चला तर मग बनवूया शेंगदाण्याची चटणी। सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून त्यांचे टरफल काढून घेतले आहेत। आता आपल्याला कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये थोडे जिरे टाकायचे आहेत। जिरे चांगले तडतडले, त्यांचा रंग बदललेला दिसला की आपल्याला त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या ज्या आपण चॉप करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। लसूण पण आहे तो आपल्याला लालसर रंगावर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। लसूण चांगला परतत आलेला दिसला की आपल्याला या तेलामध्ये आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत। आता आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते आपण या तेलामध्ये टाकले आहेत। आता तेही आपल्याला या तेलामध्ये थोडा वेळ चांगले परतून घ्यायचे आहेत। तेलामध्ये शेंगदाणे चांगले परतल्यामुळे त्यांना असा कडकपणा, थोडा क्रिस्पीनेस येतो। त्यामुळे मंद आचेवर थोडे तेलामध्ये शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत, ज्यामुळे चटणीला छान कुरकुरीतपणा येईल। हे बघा, असे आपण शेंगदाणे जे आहेत ते तेलामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत यांच्यामध्ये थोडंसं चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। आपल्याला जर जास्त तिखट चटणी आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त घालू शकता। जर कमी तिखट आवडत असेल तर थोडं कमी लाल तिखट घाला आणि हे लाल तिखट ही शेंगदाण्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता लाल तिखट ही शेंगदाण्यांमध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते मिक्सरमध्ये टाकून कोर्सली ग्राइंड करून घ्यायचं आहे। थोडं जाडसर अशी चटणी बनवून घ्यायची आहे पल्स मोडवर। यासाठी मी शेंगदाणे जे आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। तसेच यामध्ये थोडंसं मी आता साखर चिमूटभर टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे। चवीनुसार आपण साखर आणि मीठ आपल्या ॲड करायचे आहे या शेंगदाण्यामध्ये। आणि हे जे शेंगदाणे आहेत आता आपल्याला ते मिक्सर ग्राइंडरमध्ये कोर्सली बारीक करून घ्यायचे आहे। हे बघा, आपली शेंगदाण्याची चटणी आता तयार आहे। ही जी शेंगदाणी चटणी आहे ती आपण तीळ शेंगदाण्यांच्या पोळीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो। प्रवासाला कुठे जाणार असेल तर तिथेही आपण सोबत ही शेंगदाण्याची चटणी घेऊन जाऊ शकतो, कारण ही शेंगदाण्याची चटणी अगदी 2-3 महिने अगदी चांगली राहते, खराब होत नाही। त्यामुळे आपण प्रवासात सोबत घेऊन जाऊ शकतो। मस्त खमंग अशी आपली शेंगदाण्याची चटपटीत चटणी तयार आहे। अशी ही चटणी तुम्ही बनवून बघा। आवडल्यास रेसिपी नक्की लाईक करा।